नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात सप्टेंबर अखेरपर्यंत पैसे पडणार आहेत. जर समजा 4500 रुपये जर तुमच्या खात्यात आले नाही किंवा 1500 रुपये जर तुमच्या खात्यात आले नाही तर तुम्ही तक्रार कुठे नोंदवायची ते आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिलांचं लक्ष आपल्या बँक खात्याकडे लागले आहे. पण अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यामुळे महिलांना प्रश्न पडला आहे, हे पैसे नेमके येणार तरी कधी. त्यामुळे तुमच्या खात्यात जर पैसे जमा झाले नसेल तर नेमकं काय करायचं हे आपण आज जाणून घेणार आहोत. गुरुवार 19 सप्टेंबर दुसऱ्या हप्त्या महिलांच्या खात्यात जमा होत अशी चर्चा चालू होती. त्यानुसार महिला देखील बँक तपासायला सुरुवात केली होती. मात्र अनेक महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही. या महिलांचा अर्ज जुलैमध्ये मंजूर झाले होते. त्या महिलांना सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट अशा महिन्यांचे एकत्रित मिळून 3000 रुपये दिले होते. आता या महिलांना सप्टेंबर महिन्याची 1500 रुपयाची अपेक्षा होती. पण महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्यामुळे जर तुम्हालाही हे पैसे आले नसतील तर तुम्हाला हा क्रमांक डायल करून त्याची चौकशी करता येणार आहे. महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर, अजित पवार महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना 9861 71 71 71 या क्रमांकाची संपर्क साधून लाडकी बहीण योजनेत संदर्भातली त्यांच्या समस्या सांगायच्या आहेत. या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 72 तासाच्या आत संपर्क केला जाईल आणि तुमच्या समस्या सोडवल्या जातील. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या खात्यात 4500 रुपये किंवा 1500 रुपये येणार नाहीत त्या महिलांनी हा नंबर दिलेला आहे 9861 71 71 71 या नंबरवरती व्हॉट्सअपला जाऊन या नंबरवरती मेसेज टाकायचा आहे. मेसेज टाकल्यानंतर जे काही तुम्हाला जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत आणि काही वेळात तुम्हाला कॉल येईल आणि त्या कॉलवरती तुमच्या समस्या मांडायच्या आहेत. तर त्या समस्या मांडल्यानंतर 72 तासाच्या आत तुमच्या खात्यात पैसे येतील. आणि असे बऱ्याच महिलांचे पैसे मागच्या हप्त्यालाही आले नव्हते. त्या महिलांनी या नंबरवरती कॉल करून किंवा या नंबरवरती SMS वगैरे करून त्यांची तक्रार मांडल्यानंतर त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात या सप्टेंबर अखेरपर्यंत पैसे नक्की येतील. तर तुम्हालाही पैसे आले नसतील किंवा तुम्हाला पैसे येण्यास प्रॉब्लेम येईल तर तुम्ही या नंबरवरती तक्रार करू शकतात. या नंबरवरती तक्रार सांगितल्यानंतर तुमच्या खात्यात लवकरच पैसे जमा केले जातील. तर अजूनही ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी आधार कार्ड लिंक करून घ्या आणि ज्यांचे काही कामं बाकी असेल त्यांनी करून घ्या आणि ज्यांचे अर्ज करायचा बाकी असेल त्यांनी 31 सप्टेंबर पर्यंत अर्ज करून घ्या. तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात आणि त्यांना तुमच्या समस्या मांडू शकतात. तर या समस्या मांडल्यामुळे तुमच्या खात्यात लवकर पैसे येतील. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.